नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, जेव्हापासून रेशन कार्ड वरती धान्य हे मोफत सुरू झालं आहे तेव्हापासून सर्वच जे काही लाभार्थी आहेत त्यांना रेशन कार्डच्या अपडेट बाबत ही उत्सुकता लागलेली असते। यामध्येच आता रेशन कार्ड बाबत, रेशन दुकानदारांबाबत आणि ई पॉज मशीन बाबत खूप मोठी अपडेट ही समोर येत आहे। नेमकी ही अपडेट काय आहे, याचा परिणाम जे काही रेशन कार्ड धारक असतील, रेशन दुकानदार असतील यांच्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, गोरगरिबांच्या मुखामध्ये दोन घास जावे आणि जे काही पात्र लाभार्थी असेल यांना अन्नधान्याचा मोफत पुरवठा व्हावा याकरता केंद्र शासनाने मोफत रेशन योजना ही सुरू केली आहे। पण ही योजना सुरू करत असताना यामध्ये होणारा भ्रष्टाचार, रेशन धान्याची होणारी गळती आणि लाभार्थ्यांपर्यंत जे काही धान्य आहे ती कमी पोहोचत होतं, अशा पद्धतीच्या एक ना अनेक तक्रारी या शासन स्तरावरती या प्राप्त होत होत्या। तर यावरती कारवाई करण्यासाठी आता व त्यासोबतच धान्याची अफरातफर थांबवणारा रेशन दुकानातील साठा ई पॉज मशीनशी जुळणार आहे। कधीपासून ही सुरुवात होणार आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। रेशन दुकानातील पाठवलेल्या धान्य साठा काही कारणास्तव वितरित केल्यानंतरही शिल्लक राहतो। विक्रेत्यांकडून ई पॉज मशीनवर शिल्लक साठा प्रत्येक वेळी नोंदविला जातच नाही किंवा जाणून बुजून ते करणं टाळलं जातं। मात्र आता रेशन दुकानांच्या पातळीवरील धान्याचा काळा बाजार हा रोखला जाण्यास आता मदत होणार आहे। त्यासाठी दुकानातील साठ्याची जी नोंद आहे ती ई पॉज मशीनवरती केली जाणार आहे। त्यामुळे ई पॉज मशीनसह दुकानातील धान्य साठा जुळवण्यास मदत होणार आहे। फेब्रुवारी 2024 पासून याची सुरुवात ही केली जाणार आहे। अन्न व नागरी पुरवठा विभागाला ई पॉज मशीन मध्ये दुरुस्ती करण्याची राज्यातील अनेक जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी मागणी केली होती, त्याची दखल आता शासनाने घेतलेली आहे। शासन नागरी पुरवठा विभागाने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेऊन ई पॉज वर साठा अद्ययावत करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यानुसार कारवाई सुरू झालेली आहे। रेशन विक्रेत्यांना गेल्या काही वर्षापासून धान्यात काळा बाजार करण्याची संधी ही मिळत होती। स्वस्त धान्य दुकानातील हजारो किलो धान्याचा बाजार खुलेआम विक्री होताना अनेकांना आढळले आहे। त्यामुळे विक्रेत्याला मलिदा मिळत असला तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांना या धान्यापासून वंचित राहण्याची वेळ ही येत होती। ई पॉज मशीनवर दिसणारा आणि दुकानातील प्रत्यक्ष धान्य साठा आता जुळवावाच लागणार आहे आणि हीच जी आहे डोकेदुखी म्हणा किंवा जो काही मलिदा रेशन दुकानदारांना मिळत होता तो आता बंद होणार आहे। त्यामुळे धान्य विक्रेत्यांचा कस हा लागणार असून कोणतेही लफाछपी आता रेशन दुकानदार यांना करता येणार नाही। त्यामुळे रेशन दुकानातील धान्याचा होणारा काळा बाजार हा रोखता येणार आहे। दुकानातील प्रत्यक्ष साठा ई पॉज मशीनवर ऑनलाईन नोंदविला जाईल। त्यामुळे धान्य खरेदी केलेल्या लाभार्थ्यांची नोंद ई पॉज मशीनवर झाल्यानंतर एकूण धान्यातून विक्री केलेले धान्य हे आपोआप वजा केलं जाणार आहे। त्यामुळे ई पॉज आणि दुकानातील शिल्लक धान्य साठा जुळण्यास मदत होणार आहे। तर मित्रांनो, या जी काही अपडेट आहे याचा महत्वाचा फायदा हा होणार आहे की धान्याची रेशन दुकानातील होणारी अफरातफर आता थांबणार आहे। ई पॉज मशीन सध्या पूर्णपणे आधार कार्डशी जोडण्यात आले आहे। लाभार्थ्यांचा अंगठा ई पॉज मशीनवर लावल्याशिवाय लाभार्थ्याला ही धान्य मिळत नाही। मात्र कोणत्याही अधिकाऱ्यासह धान्य विक्रेत्यांसाठी हे मशीन शोभेची वस्तू हे झालं होतं। मशीन आणि दुकानातील धान्य साठा कोणीही तपासत नव्हतं। त्यामुळे कर्मचारी आणि विक्रेत्यांच्या कारभारामुळे धान्याला पाय फुटत होते। आतापर्यंत ऑनलाईन द्वारे धान्य साठा अद्ययावत करण्याचे कोणतेही धोरण शासन स्तरावरती आखलं गेलेलं नव्हतं। हे धोरण आता आखले गेल्याने
एखाद्या दुकानामध्ये काही प्रमाणात धान्य शिल्लक असेल तर पुढील महिन्यात लागणारा एकूण धान्याच्या तुलनेत शिल्लक साठा वजा करून उर्वरित धान्य आता दिलं जाणार आहे। त्यामुळे दुकानात शिल्लक धान्यासंबंधित लाभार्थ्यांना हे मिळणार आहे। त्यामुळे धान्याची अफरातफर थांबेल, यात होणारा मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचारही थांबेल व अन्न व नागरी पुरवठा विभागाचा विश्वास वाढण्याची मदत होणार आहे। ई-पॉज मशीनवर ऑनलाईन धान्य जुळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। फेब्रुवारी 2024 पासून दुकानातील प्रत्यक्ष साठा आणि मशीनवरील धान्याची जुळवाजुळव करण्यास ही सुरुवात होईल। आतापर्यंत विक्रेत्यांना ऑनलाईन नोंद न केल्यास किंवा तांत्रिक कारणास्तव धान्य दिल्याची नोंद न झाल्याने धान्याचा साठा जुळत नव्हता, मात्र आता तो जुळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती डॉक्टर सीमा होळकर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली आहे। तर मित्रांनो, जो काही रेशन व्यवस्थेत आपल्या सर्वसामान्यांना माहिती असल्याप्रमाणे खूप मोठा काळा बाजार हा होत होता। रेशन दुकानात येणारं धान्य, शिल्लक राहणारं धान्य आणि जे काही लाभार्थी यांना दिलं जाणारं जे काही धान्य आहे यात कुठलाही मेळ लागत नव्हता। पण आता दुकानातील शिल्लक साठा, जे काही लाभार्थी आहेत त्यांना वितरित केलेलं धान्य आणि त्या दुकानदाराला मिळालेला गव्हर्नमेंटकडनं साठा यांची पूर्ण जोडणी ही करावी लागणार आहे। तर मित्रांनो, शासनाने घेतलेला हा निर्णय नक्कीच लाभदायक ठरेल का? रेशन दुकानात आणि अधिकाऱ्यांच्या संगमताने सुरू झालेली भ्रष्टाचाराची साखळी या निर्णयामुळे तोडण्यास मदत होणार का? आपल्याला काय वाटतं? आपलं मत नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायला विसरू नका। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। अशीच माहिती, अपडेट, GR आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती मिळवण्यासाठी आपण आमचे ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे। त्यासोबतच आपल्याला येथे एक व्हॉट्सअप नंबर डिस्प्ले होत असेल, आपण त्यावरती हाय मेसेज पाठवून आमचे ग्रुप जॉईन करू शकतात। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।